आपल्या कार्यकाळात प्रामुख्याने पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रस्ते विकास या मूलभूत सुविधांवर भर दिला आहे. महिला सक्षमीकरणासाठी आणि स्थानिक महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. केवळ राजकीय पदच नाही तर सामाजिक स्तरावर हे त्या अकोल्यातील सक्रिय असतात. असं रुबाबदार व्यक्तिमत्व आज आपल्या आरासीच्या स्टुडिओमध्ये आहेत. त्या म्हणजे प्रभाग 20 मधून शारदाताई वैकुंठ ढोरे. ताई, आपल्या आरासीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. गेल्या काही काळात आपल्या प्रभागामध्ये प्रभाग 20 मधून आपण आहात आणि त्या प्रभागामध्ये कुठली महत्वाची कामं झाली आहेत आणि कुठली महत्वाची कामं अजून व्हायची बाकी आहेत असं तुम्हाला वाटतं? हद्दवाढ भागामध्ये सर्वप्रथम आपण म्हणजे ग्रामीण भाग असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर समस्या होत्या. तर आपण आधी सुरुवातीला पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. महान धरणावरून पाईपलाईन आणली. तर ते पाईपलाईनचं काम व्यवस्थितरित्या सर्वांपर्यंत पाणी पोचलं पाहिजे याची काळजी घेतली आणि सर्वांना आता पाणी पोचत आहे. आणि काही भाग असा आहे हद्दवाढ भागामध्ये की तिथं सन सिटी भाग असेल, माळा कॉलनी असेल, पाणी म्हणजे आहे पण काही प्रमाणात म्हणजे मुबलक प्रमाणात नाही आहे. तर त्याच्यामुळे आता अमृत योजना 2 याच्यामध्ये पाईपलाईनचं काम चालू आहे आणि त्याही लोकांना लवकरच पाणी मिळेल. नक्कीच. नगरसेविका म्हणून काम करताना तुम्हाला आलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांना कसं समोर जावं लागलं? आता राजकीय गोष्ट म्हटलं की आव्हानांना सामोरे जावंच लागते. बऱ्याच गोष्टी असतात अशा त्या आव्हानांना सामोरे जावं लागते आणि जनता आम्हाला बळ देते. ते ऊर्जा जनतेतून मिळते की बा आपण कसं आपण आव्हानांना कसं सामोरे जावं, ही जी ऊर्जा आहे ही जनतेतून आम्हाला मिळते. नक्कीच. तुमचा हा डॅशिंग स्वभाव म्हणा आणि जनतेसाठी समाजसेवेची जी ही एक धारणा तुमच्या मनात आहे, तर समाजसेवा आणि आपला एक संसार, एक कुटुंब याचं बॅलन्स नेमकं तुम्ही कसं सांभाळताय? तर राजकारण आणि घर हे तर तारेवरची कसरत तर होणारच आहे. परंतु मला घरातून सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी इथपर्यंत पोचलेली आहे. जसं की घरातून माझे मिस्टर असतील श्री वैकुंठराव ढोरे, तर त्यांचा मला म्हणजे नेहमी पाठिंबा असते की तू का म्हणजे थोडंसं कमी पडलं घरात म्हणजे काही आपण करू नाही शकलो तर ते कधीच काही म्हणत नाहीत. म्हणजे मला नेहमी पाठिंबा असते. माझे सासू सासरे असतील, माझे जेठ असतील, जाऊबाई असतील, त्यांचा मला नेहमी पाठिंबा असते. त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोचलेली आहे. नक्कीच. ताई, तुम्हाला राजकीय वारसा हा कसा मिळाला? राजकीय वारसा म्हटलं तर माझे जे मोठे सासरे आहेत श्री अजाबराव ढोरे, ते गावचे सरपंच होते. त्यांनी बरेच विकासात्मक कामं केले गावामध्ये, शिवापूरमध्ये. आणि माझे जे जेठ आहेत वासुदेवराव ढोरे, यांचं सामाजिक कार्यात खूप अग्रेसर असल्यामुळे त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही इथपर्यंत पोचलेलं आहे. तर त्यांच्याच माध्यमातून मी राजकारणात आलेली आहे. प्रभाग नव्हेच तर आपल्या पूर्ण अकोल्यात पाण्याची खूप मोठी समस्या आहे. त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कुठली उपाययोजना आखली आहे का? आधी समस्या होती पण आता मला असं वाटते अमृत योजना 2 मधून, मी आपल्याला सांगितलंच आहे आधी की अमृत योजना 2 मधून पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि लवकरच आपल्या सर्वांना पाणी पोचणार आहे. नक्कीच. महिलांसाठी प्रभागात सुरक्षित वातावरण आणि रोजगारांच्या संधी तुम्ही कशा निर्माण कराल? बचत गटाच्या माध्यमातून नवीन नवीन योजना ज्या आहेत तर त्या माध्यमातून महिला आपलं हे करू शकतात. नक्कीच. ताई, आपण एकदा नाही तर 2दा निवडणूक जिंकल्यावरती निवडणूक रिंगणात उतरल्या आहात आणि ती निवडणूक रिंगण आपण जिंकून सुद्धा आलेले आहेत. पण त्यासोबतच आपले काही विरोधक सुद्धा असतात. एक नव्हे तर 2-2दा आपण जिंकून आलोय. पण अशा काही तुमच्या प्रभागात तुमची लोकप्रियता अजूनच वाढत चाललेली आहे, यावर मात्र आपलं काय मत असेल? राजकारण म्हटलं की विरोध आलाच. बरोबर. राजकारण म्हटल्यानंतर विरोध येतोच. पण मला असं वाटते माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर, अनुपभाऊ धोत्रे, आमचे जयंताभाऊ मसने, विजूभाऊ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आम्ही कामं करत आहोत. तर ते जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीवर वरपासूनच खालपर्यंत लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे हे सगळं होत आहे. नक्कीच. विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये ताईंचा मोठा पुढाकार असतो. ताई, आरआरसीच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील सगळ्या नागरिकांना आणि आपल्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? भारतीय जनता पार्टीतून मला यावेळेस पुन्हा एकदा संधी मिळाली. सर्वप्रथम तर मी माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर, अनुपभाऊ धोत्रे यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी एवढा मोठा विश्वास माझ्यावर परत एकदा टाकला. तर त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि या माध्यमातून असं हे करते की पुन्हा एकदा मला आपल्या सेवेची संधी द्यावी आणि माझ्यावर विश्वास दाखवावा. नक्कीच.
तुम्ही वेळातला वेळ काढून RRCच्या स्टुडिओमध्ये भेट दिली, त्यासाठी तुमचे भरभरून आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी RRCच्या संपूर्ण टीमकडून भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.